दरम्यान या बैठकीमध्ये दादांसमोर अनेक मुद्दे मांडणार असून अजित पवार पालकमंत्री झाल्यानंतर बीडमध्ये सुधारणा दिसेल अशी आशा आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केली आहे। तर दादांकडे बीडमध्ये प्रकरणांच्या पुराव्याचा पेन ड्राईव्ह देणार असल्याचं सुद्धा धस यांनी म्हटलंय। या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, विषयवार बैठक होईल। त्या बैठकीमध्ये आम्ही आमचे मुद्दे मांडू। गेल्या वेळेस तुम्ही म्हणताय की पालकमंत्री पद होतं ते भाड्यानं दिलं होतं, आता अजित पवार पालकमंत्री आहेत, काही चांगले निर्णय होतील की पुन्हा तशी? अतिशय चांगले निर्णय होतील अशी अपेक्षा आहे। दादांचा कामाचा उरक चांगला आहे, फास्ट निर्णय क्षमता आहे, त्याच्यामुळं जिल्ह्याला आणि आता जिल्ह्याला फरक दिसला नाही का? बीड शहरात सगळे घाणच घाण असते, जरा साफसफाई तरी झाली ना, म्हणून दादांनी वारंवार आमच्या जिल्ह्याला यावं अशी आमची अपेक्षा राहील। दादा असं म्हटले, तुम्ही जे स्टेटमेंट केलं तुमचं नाव न घेता, जर तथ्य असेल तर मी कारवाई करणार आणि तथ्य नसेल तर मग मी कारवाई करणारच नाही। हो, ज्या तथ्य असेल तरच कारवाई करावी अशी विनंती दादांना आम्ही करणार आहे। बिगर तथ्याचं नाही आणि मी बिगर तथ्याचं बोलतच नाही। आज ते डॉक्युमेंट आणि मी त्याची सीडी जे आहे ते काय म्हणतात, पेन ड्राईव्ह, त्याचा पेन ड्राईव्ह त्यांच्याकडे देणार। आज काही पुरावे देणार आहे तुम्ही दादांना? अहो, पेन ड्राईव्ह सगळेच पुरावे आहेत ना।